भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहक कर्जाच्या वाढत्या जोखमीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोठा आणि तितकाच चर्चेचा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. लवकरच EMI न भरल्यास तुमचा स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा इतर डिजिटल उपकरणे दूरवरूनच रिमोटली लॉक केली जाऊ शकतात. म्हणजे ज्या वस्तूसाठी तुम्ही कर्ज घेतलं आहे तीच वस्तू तुमच्या हातात असली तरी वापरता येणार नाही. आजकाल बाय नाव पे लेटर आणि EMIवर वस्तू खरेदी करणे सर्वसामान्य झाले आहे. मोबाईल, लॅपटॉप, फ्रिज, टीव्ही यांसारख्या वस्तू सहजपणे EMIवर मिळतात. मात्र काही ग्राहक EMI वेळेवर भरत नाहीत, ज्यामुळे बँकांचे आणि NBFC कंपन्यांचे थकबाकी खाते वाढत आहे. या वाढत्या जोखमीमुळे RBI आता बँकांना एक नवे डिजिटल शस्त्र देऊ पाहत आहे, रिमोट लॉकिंग सिस्टम. या प्रणालीखाली जर ग्राहकाने ठरलेल्या वेळेत EMI भरली नाही तर बँक किंवा वित्तसंस्था त्या उपकरणाला दुरून लॉक करू शकतील. म्हणजे ग्राहकाकडे फोन असेल पण तो चालणार नाही. हा लॉकिंग सॉफ्टवेअर आधीपासूनच त्या उपकरणात इन्स्टॉल असेल आणि तो फक्त पूर्ण पेमेंट झाल्यावरच अनलॉक होईल. RBIचा उद्देश ग्राहकांना त्रास देणे नाही तर आर्थिक शिस्त निर्माण करणे हा आहे. अनेक जण EMIचा हप्ता थोडा उशिरा भरतात, पण काही जण जाणीवपूर्वक थकबाकी करतात. त्यामुळे बँका आणि NBFC कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. आता या नव्या यंत्रणेमुळे EMI वेळेवर भरण्याची सवय वाढेल आणि कर्जदारांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होईल. तथापि या निर्णयावर काही तज्ज्ञांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. ते म्हणतात की ग्राहकांची गोपनीयता आणि डिजिटल स्वातंत्र्य यावर परिणाम होऊ शकतो. जर एखादा तांत्रिक दोष झाला आणि फोन चुकीने लॉक झाला तर ग्राहकाचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे RBI या प्रणालीसाठी कठोर सुरक्षा आणि पारदर्शकता नियम लागू करणार आहे. या नव्या बदलामुळे डिजिटल फायनान्सच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी टप्पा गाठला जाईल हे नक्की. पण त्याचबरोबर ग्राहकांनी आपल्या EMI जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजेत. कारण आता थकबाकी म्हणजे फक्त बँकेचा फोन नाही तर स्वतःचा फोन डेड होण्याचा धोका आहे. म्हणूनच पुढे जर तुम्ही नवीन फोन, लॅपटॉप किंवा इतर गॅजेट EMIवर घेत असाल तर लक्षात ठेवा, उपकरण तुमचं पण नियंत्रण बँकेचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोअर चांगला ठेवा आणि आपल्या डिजिटल आयुष्यावर नियंत्रण ठेवा.